नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पावसाला सुरू झाला आहे आणि आता आपण निघलेलो आहोत घराच्या बाहेर कलावंत 3 दुर्ग पाहण्यासाठी. चला या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आहेत बघा हे सर्व पहाडी पर्वत रांग दिसत आहे तुम्हाला. अर्धा तास चालल्यावर आता आपण पोहोचलेलो आहोत प्रबलगड आणि आता इथून आपण चालायला सुरुवात करू. सो 15 मिनिटं चालल्यावर आपण एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तो ठिकाण म्हणजे बघा प्रबलगड आय स्टॉल पिलेला आहे. मस्तपैकी लागला इथे चहा. तुम्ही पण इथे त्या आणि हा रेडीमेड पालना आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर प्रबलगडला जर ट्रेकिंगसाठी येणार असाल तर मित्रांनो तिथे आल्यावर एक पार्किंग लागते. तर पार्किंगला लावायची गाडी गरज नाही. तर चांगल्यापैकी रस्ता बनवलेला आहे. डायरेक्ट तुम्ही घेऊन येऊ त्याचा रस्ता आहे. हे बघा, इथपर्यंत गाडी तुमच्या लागतील खालशी आल्यावर. हे बघा, इथे दरड कोसळलेली आहे. रस्त्याचं काम सध्या चालू आहे, पण इथे दरड कोसळले ठिकठिकाणी. त्याच्यामुळे काळजीपूर्वक कुठे पण जा तुम्ही. पाऊस बघा धुंदळत आलाय. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? सो गाईज, 52% रस्ता आपण क्रॉस केलेला आहे. काय होतं इथून भारी एकदम दिसावा. सर्व प्रकारचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात इथे प्रबलगडावर. आपण आता मगाशी सिमेंटचा रस्ता बघितला, परत खराब रस्ता बघितला आणि ठिकठिकाणी रस्ता बघितला तर काही ठिकाणी दरड कोसळलेली आहे. आणि इथून आपल्याला काय दिसते तर पाहूया. हो, मराठी कलावंती दुर्ग असेल आय थिंक ना. कलावंती दुर्ग काय तो एक बसलेला आहे मस्तपैकी. आपल्याला कर्नाटक केल्यासारखा त्याला व्ह्यू आहे. बोरूच त्याचा आहे ते बोंड जे बोलतात वरची टोक, तो कर्नाटक किल्ल्यासारख्या दिसते. आवाज येत आहेत. मला वाटते बहुतेक पोचलेलं असेल. आणि ते बघा, ते डोंगराचा भाग लागलेला आहे. एकदम कडे जाऊ लागलेलं आहे. पिकनिकसाठी ठीक आहे, पण घेऊच नका. आपली घरी आई बाबा वाट बघत असते आणि आपण एक मजासाठी येतो. अशी रिक्स मध्ये जर पाय सरकला तर काय झालं तर जिम्मेदार स्वतः असणार आणि भोगतायला आपल्या फॅमिलीला लागणार. तर प्लीज हे अवॉइड करा. फोटो काढा लांबून, ठीक आहे. सुसाटली उडी टाकायला मस्तपैकी व्यवस्था आहे. आला नाही कसला भाई व्ह्यूज वाटते. हा बघा, इथे एक मुलगा आता उभा राहिलेला बंगलावर. एवढी रिस्क घ्यायची काही गरज नाही आहे. पोचलेला आहोत. मी वाटते एक सेफ्टी गार्ड ठेवलेला आहे. सो मित्रांनो, आता आपण जवळपास प्रबलगडावर पोहोचलेलोच आहोत. तुम्हाला जर यायचं असेल तर पनवेलपासून फक्त 23 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर मुंबई पासून येणार आहात तर 64 किलोमीटर. मुंबई टू पनवेल गाडी पकडा आणि ती इथून डायरेक्ट छोट्या रिक्षा वगैरे मिळतात. बस सुद्धा असते, तिला पकडून इथे शेडूंग म्हणून फाटा आहे, तिथून या. आमच्या एका ट्रेकरला दम लागलेला आहे आणि सूचना दिलेल्या आहेत काहीतरी खाऊया. आणि त्याचा जर आम्ही ऐकलं नाही तर आमचा तो जीवन आराम करेल. त्याच्यामुळे आपण स्नॅक्स वगैरे खाऊया. चला, थंडा वगैरे पिऊ. मस्त व्ह्यूज आहे.
कुठून येतो नाही पाहिजे. हाय हाय मोती, हॅलो हाऊ आर यू. कसा वाटला ते, किती लांब आहे? हा किती लांब आहे? तुला खावायला पाहिजे, पाणी पाहिजे काय? याला पाणी देत र. नाही घेणार आहे, माणसाकडे बॅग दिली. 2 मिनिटं नव्हे तो दिली लगेच. वाव कूल. गन्ने का ज्यूस, लिंबू पाणी, मँगो, बिस्लरी. हे धबधबा, हा मिनी धबधबा. ते रस्ता काढून ते धबधबा लागला मस्तपैकी. पडायला चान्स आहे, नाक पडायला चान्स आहे. असा धबधबा आहे, पडू शकतो बिनदोस्त मी. पण झराझर चढून जायचंय. पाय टेकलं, हात टेकलं. हे आणखी दादा काही फायनली इथं आलेलो आहोत आपल्या इथं. हात बदल काय एवढा उंच चढत आहे काही भारी वाटेल पण नशीब आहे काय, आली सध्या रस्ता बनवलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आजचा परिसर एकदम सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. आय लाईक इट. खूप मोठी मोठी जागा आहे इथे.